पुनर्जन्म कोणाचा होतो व का होतो याबाबतचा निष्कर्ष नोंदवून ठेवण्यासाठी हे सादरीकरण तयार करण्यात आले आहे. विश्वनिर्मिती संदर्भात वैज्ञानिकांनी मांडलेल्या सिद्धांतांपैकी जेवढे काही मला समजले आहे त्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. बिग बँग ही कल्पना आता बहुतेक साऱ्या वैज्ञानिकांनी स्वीकारली आहे. अर्थात त्याविषयी वैज्ञानिकात एकमत नाही. तो 1381 कोटी वर्षांपूर्वी झाला का 2760 कोटी वर्षांपूर्वी झाला, तो एकाच ठिकाणी घडला का अनेक ठिकाणी झाला, याविषयी वैज्ञानिक भिन्न विचार मांडत आहेत. महास्फोट होण्याआधी सारे विश्व एका अणुमात्र बिंदूमध्ये एकवटलेले होते. बहिर्जगतात काहीच नव्हते, आकाशही नव्हते. त्या बिंदू मात्र विश्वाचा महास्फोट झाला आणि त्यामध्ये जे काही भरलेले होते ते सारे 360 अंशात कल्पनातीत अशा वेगाने भिरकावले गेले. बहिर्जगतात फेकल्या गेलेल्या त्या कणांचा प्रवास अजूनही चालूच आहे. म्हणूनच विश्व विस्तारत आहे, विस्ताराचा वेगही वाढत आहे असे म्हटले जाते. सुरुवातीच्या काळात पहिली काही लाख वर्षे अणूही नव्हते. प्लाझ्मा रूपात सारे काही अस्तित्वात होते. बाहेर फेकण्यात आलेला प्रत्येक कण स्वतःची वेगळी दिशा पकडून त्याच्या वेगाने पुढे पळत होता. दृश्यमान असणारे विश्व 4 बलांच्या आधारावर निर्माण झाले आहे. निदान भौतिकशास्त्र तसा दावा करते. ही 4 बलेही वास्तवात नंतर निर्माण झालेली आहेत. कणमात्र रूपात असणाऱ्या वस्तुमानातून फेकल्या गेलेल्या कणात पुढे कधीतरी गुरुत्वाकर्षणाचे बल निर्माण झाले. एक कण दुसऱ्याकडे ओढला जाऊ लागला. जमा झालेले कण एकत्रितपणे स्वतःभोवती फिरत होते. त्या बलाने नवीन कण जोडले जात होते. यातूनच पुढे सूर्य, आकाशगंगांचे विश्व आकाराला आले. आकाशगंगांची क्लस्टर्स तयार झाली. हे सारे ग्रेट अट्रॅक्टरच्या दिशेने पळू लागले. काही वैज्ञानिक तसा दावा करतात. वास्तवात ग्रेट अट्रॅक्टर म्हणजे काय, ही रचना नेमकी कुठे आहे हेही अद्याप विज्ञानाला ज्ञात नाही. विश्वनिर्मितीच्या ज्या कल्पना विज्ञानाने मांडल्या आहेत त्यापैकी मला जेवढे काही समजले आहे ते सारे मी फक्त माझ्या शब्दात नोंदवले आहे. महास्फोटाच्या प्रसंगी अंतराळात फेकला गेलेला प्रत्येक कण हा तो ऊर्जेचा मूळ स्रोत, प्राण आहे. आपल्या पूर्वसुरींना बिग बँग, महास्फोट या संकल्पना माहीत नव्हत्या. पण विश्व निर्माण होते आणि ते ज्यामधून निर्माण झाले आहे त्यामध्येच अखेर विलीन होते हा विचार हिंदू ऋषीमुनींनी फार पूर्वी मांडला आहे. एकोहम बहुस्याम ही कल्पना त्यामधूनच मांडण्यात आली होती. स्वतःला आणि विश्वाला जाणून घेण्यासाठी महास्फोटात भिरकावल्या गेलेल्या त्या कणांचा बहिर्जगतातील प्रवास सुरू झाला आहे. ते सारे कण त्या अनाकलनीय असणाऱ्या ईश्वराची निर्मिती आहे. त्या कणांचा प्रवास बहिर्जगताच्या, विश्वाच्या सीमेच्या दिशेने चालू आहे. पण त्यांची नाळ मात्र त्या निर्मिकाशी जोडली गेलेली आहे. फेकला गेलेला कण चुंबकाच्या एका दिशेने जात आहे, पण तो जोडलेला मात्र विरुद्ध ध्रुवाशी आहे. जीवाना होत असणारे आकलन निर्मिकाकडे कसे पाठविले जाते हे मला माहीत नाही. मेंदूतील न्यूरॉन्सही संदेश पाठवण्याचे काम निरंतरपणे करत असतात. गेल्या शतकापर्यंत त्याविषयी काहीच माहिती नव्हती. अस्तित्वाचे गूढ जाणून घेण्यासाठी फेकल्या गेलेल्या त्या कणांनी बहिर्जगतातील प्रवास चालू ठेवायचा आहे. तसा तो चालू असताना अंतर्जगात साऱ्याची नोंदही ठेवण्याची यंत्रणा अस्तित्वात पाहिजे. हे नेमके कोणत्या बलाने घडत असेल हे माहीत नाही. पण महास्फोटात बाहेर फेकला गेलेला कण त्याला हवे असलेले अणुरेणू जोडून घेत सजीवाच्या रूपात जन्म घेत असतो. किंवा मॉर्फोजेनेटिक फीडच्या संकल्पनेप्रमाणे समान गुणधर्म असलेले कण एकत्र येतील यासाठीचे आपल्याला अज्ञात असणारे कोणते तरी बल तो कोण वापरीत असतो. क्वांटम एन्टँगलमेंटच्या सिद्धांताप्रमाणे अनंत अंतरावर असणारे कणही अज्ञात असणाऱ्या त्या कणाशी जोडलेले असतात. हे कण एकत्र गुंफले जातात. निर्जीव असणारे वस्तुमान सजग होते. जीवनाचे व्यवहार चालू होतात. या साऱ्या वस्तुमानाला एकत्र बांधणाऱ्या कणाला त्यानेच बांधलेले गाठोडे सोडून द्यावे असे वाटले की जीवाचा मृत्यू होतो. जोडले गेलेले वस्तुमान मुक्त होते. वेगळ्या बांधणीकडे नव्याने ओढले जाते. पुनर्जन्म हा त्या महास्फोटातून बाहेर फेकल्या गेलेल्या मूळ कणाचा होत असतो.
त्याचा हा प्रवास किती काळ चालू राहील हे माहीत नाही. विश्वाचा अंत कोठे कधी कसा होईल याविषयी विज्ञानात विविध मते मांडली जातात. अंताचा तो क्षण येईपर्यंत कणाचा प्रवास चालू राहील. कोठे कोणत्या रूपात जन्माला यायचे याची निवड बहुधा त्या बाहेर फेकण्यात आलेल्या कणाने करायची आहे. ही निवड त्याच्या क्षमतेवर अवलंबून राहील. तो एक पालक जगा सकलांतरात, तो एकलाच परिरूप धरी अनंत, असे कठोपनिषदात नोंदविले आहे. कृपया या वेगळ्या संकल्पनेवर अधिक विचार करावा व आपली मते कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद. सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् येन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृतः कस्य स्विद्धनं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेक्षततं समाः एवं त्वयि नान्यते दोषि न कर्म